मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना काही 4-5 गोष्टी सांगणार आहे. मला असं वाटतं की त्या 4-5 गोष्टी आपण जर फॉलो केल्या म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉलो केल्या, तर त्यांना खूप मदत मिळेल. त्यांचं करिअर खूप चांगलं होईल. त्यांचं जीवन खूप चांगलं होईल, सुंदर होईल. मित्रांनो त्या 4-5 गोष्टीबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. कोणत्या आहेत बरं त्या 4-5 गोष्टी? पहिली गोष्ट अशी, की मित्रांनो, तुमच्याकडे खूप वेळ आहे. तुमच्याकडे खूप वेळ आहे आणि हेच तुमचं मुख्य भांडवल आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली नसेल, या वयात येतही नसते, की जेव्हा मोठी माणसं तुमच्याकडे पाहतात किंवा मुख्य म्हणजे म्हातारी माणसं जेव्हा तुमच्याकडे पाहतात, तर तुमच्याबद्दल त्यांना कौतुक वाटतं, आनंदही होतो तुमचे हसरे चेहरे पाहून. पण मुख्य म्हणजे एका अर्थाने एक छोटासा हेवाही वाटतो, की या मुलाकडे किती मोठा वेळ आहे. आयुष्य त्यांचं फार मोठं आहे पुढे. तर हे लक्षात घ्या, की तुमच्याकडे वेळ आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. जीवन तरी दुसरं-तिसरं काय? जीवन म्हणजे वेळ. आपला जन्म आणि आपला मृत्यू यांच्यामधला वेळ आणि हा वेळ तेव्हाच कामाला येईल. या वेळेचा चांगला उपयोग तेव्हाच होईल, जेव्हा आपण वेळेचं नियोजन करू. म्हणजे दुसरी गोष्ट आली नियोजन. वेळेचं नियोजन, टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या वेळेचं केलेलं चांगलं नियोजन म्हणजेच एका अर्थानं आपण आपल्या जीवनाचं केलेलं चांगलं नियोजन आणि हे आपल्या फॉर्मेटिव्ह डेजमध्ये जिथं आपलं आयुष्य घडतं त्या वयामध्ये म्हणजे आपल्या विद्यार्थी दशेमध्ये आपण जर आपल्या वेळेचं नियोजन केलं, तर आपलं जीवन खूप चांगलं बनू शकतं. तर आपल्या वेळेचं नियोजन करणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. याच्याकडे विशेष लक्ष द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच क्षेत्रामध्ये प्रवेश करा किंवा तेच विषय निवडा, ज्या विषयामध्ये आपल्याला रुची आहे, ज्या विषयामध्ये आपल्याला गती आहे. कारण अशा विषयांचा अभ्यास करणं, अशा क्षेत्रामध्ये काम करणं, जिथं आपल्याला रुची आहे, ज्यामध्ये आपल्याला गती आहे, हे सुलभ होतं. कारण ती आपली पॅशन असते. तो आपला छंद असतो आणि त्यामुळे आपण कितीही अभ्यास केला, तर आपल्याला श्रम वाटत नाहीत. आपण थकत नाही आणि जर एखादा नावडीचा विषय घेतला, तर आपल्या सर्वांचा अनुभव आहे, की 10-5 मिनिटामध्ये आपण जांभया द्यायला लागतो. हे सर्वांसोबत आहे. माझीच गोष्ट करायची झाली, तर लहानपणी मी खूप अभ्यास करत असे. इतका, की मला पुस्तकांचे 2 सेट लागत असत. प्रत्येक 6 माही परीक्षेला वेगळा बुक सेट. फक्त गणिताचं पुस्तक सोडून. गणिताच्या पुस्तकाला मी स्पर्शच करत नसे. त्यामुळे ते 9च्या 9 राहील. तर अशी गोष्ट आहे. जर आपल्याला एखादा विषय जर मुळातूनच आवडत नसेल, तर तो विषयाचा अभ्यास आपण नाही करू शकत. त्यामुळं ज्या विषयामध्ये आपल्याला गती आहे, ज्या विषयामध्ये आपल्याला रुची आहे, तेच विषय निवडा. पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगेल, की आपलं जीवन हे फार छोट्या-छोट्या गोष्टींनी बनलेलं आहे. जीवनामध्ये मोठे निर्णय, मोठ्या गोष्टी ह्या फार थोड्या असतात. मोठे निर्णय घ्यायचे प्रसंग फार छोटे असतात, फार कमी असतात. परंतु दररोजचं जे जीवन आहे, ते छोट्या-छोट्या गोष्टींनी, आपल्या सवयींनी बनलेलं असतं आणि चांगल्या सवयी लावणे खूप गरजेचं आहे. त्याचा फार मोठा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आणि त्या छोट्या-छोट्या गोष्टी असल्यामुळे आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्याकडे वेगळं असं लक्ष वेधलं जात नाही आणि म्हणून त्या खूप महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, मी जर तुम्हाला म्हणालो, की हातामध्ये आपण पेन कसा धरतो ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हे फार क्षुल्लक बाब वाटेल. परंतु खरोखरच आपण लिहिताना पेन आपल्या हातामध्ये कसा धरतो, ते खूप महत्त्वाचं असतं. परीक्षा काळामध्ये जेव्हा मी वर्गामध्ये राउंड घेतो, पाहतो मुलं कशी लिहीत आहेत. तर बहुतेक मुलांनी पेन फार वाईट पद्धतीने लिहिलेला असतो. पेन जर आपण योग्य पद्धतीनं लिहिला म्हणजे धरला हातामध्ये,
तर आपल्या लेखनाची गती वाढते, आपलं अक्षर चांगलं येतं आणि मला वाटतं, की ते आपलं जी विचार प्रक्रिया आहे, तिच्यावर सुद्धा परिणाम होत असावा. ते इतक्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. दिसायला छोट्या, पण त्याचा परिणाम फार मोठा असतो आणि या संख्येनं खूप असतात आणि त्यामुळे या सर्व सवयींचा छोट्या-मोठ्या आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. मित्रांनो, नंतरची गोष्ट असेल, तर ती म्हणजे आपण आपले मित्र खूप काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. खरं म्हणजे ही मित्र ही निवडण्याची गोष्ट नव्हे, याची मला जाणीव आहे. कारण आपण जसे असतो, तशीच वेव्हलेंथ असलेले, तशाच प्रकारचं नेचर असणारे साधारणतः मुलं मैत्री करतात किंवा मैत्री होते. कारण नैसर्गिक आहे गोष्ट ही मैत्री म्हणजे. आपण ठरवून नाही करू शकत. परंतु तरीही आपणच असं चांगलं बनलं पाहिजे, की जेणेकरून चांगली मुलं अट्रॅक्ट होतील, आपले व्हायब्रेशन्स जुळतील, नाही का? कारण कसेही बसणारे, कसेही उठणारे, अगदी 4 माणसात न्यायला आपल्यालाच लाज वाटावी असे तरी किमान मित्र नकोत. त्यांची भाषा चांगली पाहिजे, त्यांचे विचार चांगले पाहिजेत, अभ्यासामध्ये थोडी का होईना गती पाहिजे, मॅनरिझम चांगले पाहिजेत आणि अशी मुलं तेव्हाच अट्रॅक्ट होतील आपल्याकडे, जेव्हा आपण तशी असू. त्यामुळे गणित कसं जुळवून आणायचं आहे ते तुमचं तुम्ही पहा. परंतु आपले मित्र हे चांगलेच असायला हवे. तर मित्रांनो, ह्या काही 4-5 गोष्टी. एकतर आपल्याकडे खूप वेळ आहे, त्याचं महत्त्व ओळखा. त्या वेळेचं नियोजन करा छानपैकी. आपल्या विषयामध्ये म्हणजे ज्या विषयामध्ये आपल्याला गती आहे, तेच विषय निवडा. छोट्या-छोट्या सवयी चांगल्या लावून घ्या आणि चांगले मित्र निवडा. एवढं जरी केलं, तरी खूप मोठी गोष्ट आहे. यानं आपलं सगळं जीवन पालटून जाईल. या संदर्भात आपल्याला कसं वाटतं? काय वाटतं? ते मला कमेंटमध्ये लिहून कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ मी नंतरही आपल्यापुढे आणत राहील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.